राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ होत आहे। येत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एक वेगळा निर्णय घेतलाय। आता बिबटे जंगलाबाहेर खाण्याच्या शोधात येऊ नयेत म्हणून जंगलातच टॅग लावलेल्या शेळ्या बकऱ्या सोडण्याचा प्रस्ताव सरकारकडून विचाराधीन आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं की काही भागांमध्ये या शेळ्या आधीच सोडल्या। त्यांनी स्पष्ट केलं, जसा प्रत्येक गावात नंदी असतो तसाच या शेळ्या जंगलात बिबट्यांना भक्षक म्हणून उपलब्ध राहतील। यामुळे बिबटे गावात येणार नाहीत आणि लोक सुरक्षित राहतील। तसेच बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक भक्ष्याची उपलब्धता जंगलात नाही म्हणून ते उसाच्या फळात वाढत आहेत आणि गावात येऊन माणसांवर कुत्र्यांवर हल्ले करत आहेत। याशिवाय राज्य सरकारने केंद्राला प्रस्तावही पाठवला की बिबट्यांकडून शेड्यूल 1 वरून शेड्यूल 2 मध्ये आणावं। तसंच काही प्रमाणात नसबंदीचीही परवानगी केंद्राने दिली असल्याचं नाईक यांनी सांगितलं। आणखी एक मोठा दावा आहे, महाराष्ट्रातील ज्या भागात बिबटे जास्त आहेत ते बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचाही विचार सुरू आहे। यावर केंद्राने लेखी प्रस्ताव मागितलाय, तर काही बिबटे वनताराला पाठवले जातील। तर ही होती मोठी अपडेट। या निर्णयाबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। धन्यवाद।